न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। चाळीसगाव शहरात भुरट्या चोऱ्या घरफोड्यांचे प्रमाण वाढले। पोलिसांसमोर आव्हान, बंद घर फोडून 1 लाखाच्या रोकडसह दागिने लंपास। चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील वृंदावन नगरमध्ये बंद घराचे कडी कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेल्या 1 लाख रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा जवळपास 2.5 लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले आहे। या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वृंदावन नगरमध्ये राहणारे तुषार ईश्वर पाटील हे दिनांक 1 मार्च रोजी घराला कुलूप लावून व बाहेरील गेट बंद करून कुटुंबासह गावी शिरसगाव येथे गेले होते। 3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ते कुटुंबासह चाळीसगाव येथील घरी आले तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाला असलेला कडी-कोंडा तुटलेला दिसला, तर दरवाजा आतून बंद केलेला होता। त्यांनी घराच्या मागील दरवाजाने जाऊन पाहिले तर घराच्या मागील दरवाजा उघडा होता व घरातील कपडे व वस्तू अस्ताव्यस्त दिसले। घरातील फर्निचर कपाटाचे ड्रॉवर उघडे होते, त्यातील रोख 1 लाख रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज मिळून आला नाही। या ऐवजाचा घरात तसेच आसपास शोध घेतला असता मिळून न आल्याने कोणीतरी चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले। याबाबत पोलीस तपास करत आहेत। दिनांक 1 मार्च रोजी दुपारी 1 ते 3 मार्चच्या सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करून 1 लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे 2.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेलाय। या प्रकरणी तुषार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत असून शहरात गेल्या काही महिन्यात भुरट्या चोऱ्या आणि घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांसमोर हे मोठे आव्हान उभे राहिले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।